तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आणि आपण आता सध्या आहे वापीमध्ये. वापीच्या मागं महाराष्ट्र बाउंड्रीवर आहे आणि ट्रॅफिकमधनं आत्ता बाहेर पडलो बघा. फुल ट्रॅफिक होतं कारण वापीमध्ये पाणी आलेलं आहे, त्यामुळं ट्रॅफिक एकदम जाम होतं. सकाळी 6पासून ट्रॅफिक लागलं होतं, ते आता दुपारची 1-1:30 वाजला आहे आणि आत्ता ट्रॅफिकमधनं बाहेर पडलो बघा. तर पाहू शकताय. आणि याला पण आत्ताच ट्रॅफिक मोकळं झाले आणि चाललो आहे आता जवळ करायला लागलो हळूहळू. जवळ आता आलो आहे महाराष्ट्र बॉर्डरवर. तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सपोर्ट करा मित्रांनो. आणि हे आहे आता महाराष्ट्र बॉर्डरच्या मागं आहे मी अजून. आणि हो भाव एक लय हॉर्न वाजवता म्हणून त्याचा पण व्हिडिओ केला बघा. लय हॉर्न वाजवता यो भैया, दमनवाला होता. आणि तिथनं पुढं आलो बघा. नुसतं त्यानं भिरकीट लावलं होतं, हॉर्नवर बॉटल नुसतं भिरकीट लावलं होतं त्यानं. तर पाहू शकताय. आणि पुढं जाऊन आणि फुल ट्रॅफिक लागणार आहे कारण वापीत पाणी भरपूर आलेलं आहे. आणि ह्यो पंप पूर्ण पाण्यात भिजला होता बघा, कारण या पंपात सगळं पाणी होतं. मी आता वापीच्या पहिल्या सुरुवातीला आहे आणि या पंपात पूर्णपणे पाणी होतं, त्यामुळे त्यांची साफसफाई चालू आहे बघा. आणि ट्रॅफिक तर फुल जामच आहे इथं. तर पाहू शकता कसं साफसफाई करायला आहेत, कारण टाकीत पाणी गेलं असेल त्यांच्या आता डिझेल पेट्रोलमध्ये पाणी मिक्स झालं असेल आणि तीच आता आपल्याला घालणार ती. तर हे आहे वापीतलं दर्शन. ट्रॅफिक पण फुल जाम होतं. तर वापीत कुणी आत्ता येणार असलं तर ट्रॅफिक लय आहे भावानो. संध्याकाळी गाडी आत घाला. आणि पाहू शकता ट्रॅफिक बी एकदम जाम आहे. सकाळी 6ला ट्रॅफिक लागलं होतं, आता जवळजवळ 5:30 वाजलेली. अजून ट्रॅफिकमध्ये जाईल. पलीकडे तर पूर्ण कंप्लीट बंद आहे, फुल ट्रॅफिक आहे. पलीकडे कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्या, मुंबईला जाणाऱ्या गाड्या, एकदम ट्रॅफिक जाम आहे. आणि ही नदी पूर्ण ब्रिज बुडला होता बघा, पूर्ण ब्रिज बुडला होता, त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं होतं. 4-4 तास झालं गाड्या उभा राहिल्या त्या. काल रातच्यानं गाड्या उभा राहिल्या त्या ट्रॅफिकमध्ये. तर भावानो, वापीत कोणी असेल तर आत्ता काही निघू नका, संध्याकाळी निघा. आणि आलो बघा एक्सप्रेसला, दिल्ली मुंबई एक्सप्रेसला लागलो बघा. आणि दिल्ली इथनं आता 1080 किलोमीटर राहिल्या. तर विद्यार्थ्यांच्या सपोर्टात जावा म्हणून लावली, पण काय करायचं, मध्येच माल खाली करायचा आहे आपला, त्यामुळं जाऊ शकत नाही आपण. तर इथनंच आपला त्यासनी सपोर्ट आहे भावानो. ही पंपावाला बघा मस्तमध्ये टाकीपैकी फुल केली, डिझेल टाकून घेतलं, पाणी बिणी सगळं भरून घेतलं. आणि इथे एक्सप्रेसला जेवायला आलो भावानो. तुम्हाला एक्सप्रेसला आता जेवायला जाणार तुम्ही हॉटेलवर, कारण पुढं अजून लय लांब आहे आता. आणि इथं जेवणाचं ताट ही 400 रुपयाला ताट आहे बघा भावानो. तर कोणी बी एक्सप्रेसला जेवायला नाद करू नका, सरळ आधी एक्सप्रेसच्या आधी जेवून हॉटेलवरून मगच या. आणि लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.